बाळाचा जन्म झाल्यानंतर नावरस नाव जे ठेवतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायचा मेसेज मला आलेले आहेत. तर माहिती देतो मला मी आज. सर्वात महत्वाची गोष्ट, बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्मकुंडली तुम्ही काढल्यानंतर किंवा टिप्पण काढल्यानंतर तुमची राशी, तुमचं नक्षत्र आणि नक्षत्राचा चरण जो असतो त्याचा ऍड्रेस जो असतो त्याला एक अक्षर येतं. विषय लक्षात आला? याच्यात स प ड ह ण हे जे सिंगल नाव येतं हे कधी लीक करायचं नसतं. तुम्ही बारसं करताना, मुलगा असो मुलगी असो, बारसं करताना चालू नाव तुम्ही कोणतंही ठेवा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण नावरसचं जे नाव येतं, पुन्हा एकदा सांगतो, स ड ह प ते नाव तसंच ठेवायचं आणि ते गुप्त ठेवायचं असतं. बरेच जण ते लीक करतात. की जे उदाहरणार्थ द आला नावरसचं नाव, तर दीपक नाव ठेवतात लोक. कसं ते नाव तुम्ही जेवढं लीक कराल ना, बाळाला थोडीशी नजरबाधा किंवा थोडासा त्रास होतो. चुकीच्या माणसाला नाव कळतं का म्हणे. विषय लक्षात आला? काही गोष्टी असतात त्या गुप्त असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडासा अलर्ट करायला समोर आलेलो आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जन्म झाल्या पहिल्या 2 दिवसाच्या आत किंवा 24 तासाच्या आत जन्मकुंडली बनवून घ्यायची. बरेच लोक 1 वर्ष 2 वर्ष कुंडली बनवून घेत नाहीत. कसं होतं याच्यामध्ये लॉस काय होतो, जर उशिरा कुंडली बनवाल जेवढी तेवढा बाळाला त्रास होणार. त्रास म्हणण्यापेक्षा जर कुंडलीमध्ये फॉल्ट असेल, फॉल्ट कळणार कसा? एखाद्याला शांत आहे, राहुकेतूचा फॉल्ट आहे, मंगळाचा फॉल्ट आहे. हे राहुकेतू फॉल्ट आणि मंगळ फॉल्ट आहेत ना, ते बालपणी पण त्रास देतात बऱ्यापैकी. मग जर तुम्ही 2 वर्षानंतर बाळाला सगळा त्रास भोगून मोकळा झाल्यानंतर जर तुम्ही शाणे म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही हुशार झालात आणि कुंडली तुम्ही बनवलीत किंवा बनवून घेतलीत, त्याचा उपयोग काही होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, जन्मल्या 12 दिवसाच्या आत किंवा किमान पहिल्या 24 तासाच्या आत तुमच्या गुरुजींकडून, ज्योतिषांकडून किंवा भटजीकाकांकडून कुंडली किंवा टिप्पण बनवून घ्यायचं. टिप्पणपेक्षा कुंडलीच बेस्ट. कुंडलीमध्ये कसं असतं, सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि लगेचच्या लगेच कुंडली बनवल्यामुळे तुम्ही कोणता विधी असेल करायचा किंवा कुठले फॉल्ट असतील लगेच काढता येतात आणि व्यवस्थित ते काम होऊन जातं. त्याच्यामुळे नावरस बद्दल तुम्हाला आता मी माहिती सांगितली. पुन्हा एकदा सांगतो आता कधीही बाळाचं जे नाव असतं, नावरसचं नाव सिंगल येतं, च प स ह ड, ते सिंगल जे एक नाव येतं ते कधीही लीक करायचं नाही. तुम्ही चालू नाव कोणत्याही बारशाला ठेवा, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे शास्त्रोक्त जे नाव आहे कुंडलीमधलं ते लीक करायचं नाही. 100% बाळाला नंतर थोडीशी नजर बदला जर ते नाव लीक झालं तर होऊ शकते आणि थोडासा त्रास होतो. अनुभव आहे मला 22 वर्षाचा. तुमच्या बाळाची मला पण काळजी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर, किंवा हस्तरेषा बघायची असेल किंवा बाळाची कुंडली दाखवायची असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 2003. फक्त व्हॉट्सअप. डायरेक्ट फोन उचलणं मी बंद केलेलं आहे. तुम्हाला पहिली माझी वेळ घ्यायची, तुम्हाला बुकिंग करायचे. तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर नुसतं हाय करू नका, तुम्हाला नाव पाठवायचं आणि थेट सांगायचं की दादा मला माझ्या बाळाची कुंडली दाखवायची किंवा मला हस्तरेषा दाखवायची आहे, मोठे असेल तर. माझ्याकडे तुम्हाला मेसेज जाईल. तुम्ही बुकिंग केलं की तुम्हाला डायरेक्ट आपली मिटिंग होईल फोनवर आणि छानपैकी मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. धन्यवाद, आभारी आहे.